बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, 425508 हा रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. आज 11 मार्च 2026 वार बुधवार. आपण रावेर ते जळगाव ईदगाव मार्गे चाललेले आहोत. रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे. आजचा विषय आपण घेण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. आपण ज्योतिषशास्त्रामध्ये बघितलं तर ज्योतिषशास्त्रामध्ये रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे ग्रह प्रमुख आहेत आणि हर्षल, प्लुटो, नेपच्यून यांचे परिणाम पण होत असतात. पण हे उपमानले गेलेले आहेत 3 ग्रह. बहुतेक ज्योतिष पंडित या 3 ग्रहाचा विचार करत नाही, पण विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. आता या सर्वामध्ये आपण जर पाहायला गेले तर शनी हा शेवटचा ग्रह आहे आणि शनी हा सर्वात मोठा ग्रह आहे. आणि शनीचं आपण प्रत्यक्ष रूप बघितलं तर त्याला अनेक वलय आहे आणि हे अनेक वलय त्याचे जन्मापासूनच आहेत. आणि शनी एका राशीमध्ये 2.5 वर्ष राहतो आणि 7.5 वर्षाची 7.5 असते. आता हे 7.5 ज्या वेळेला आता वर्तमान मीन राशीमध्ये शनी आहे तर कुंभ राशीला 7.5 आहे, मेष राशीला प्रारंभीची आहे आणि कुंभ राशीला सुटकेची आहे आणि मीन राशीला हे मध्यम 7.5चा भोग वर्तमान स्थितीत आपल्याला बघायला मिळतो. पण अजूनही 2 7.5 ज्याला ढय्या 7.5 म्हणतात, जो चतुर्थ स्थानामध्ये कुटुंब स्थानामध्ये शनी असला आणि अष्टम स्थानामध्ये मृत्यू स्थानामध्ये शनी असला की त्याला ढय्या 7.5 म्हणतात. वर्तमान स्थितीमध्ये आपण सिंह राशीला 7.5 आहे, ढय्या आणि धनु राशीला 7.5 आहे. मला अनेक वेळेला असं पाहण्यात आलेलं आहे की जी मोठी 7.5 आहे त्याच्यापेक्षा या ढय्या 7.5 अगदी प्रखर असतात आणि या प्रखर असून अनेकांचा मृत्यू घेणाऱ्या ठरतात, असा अनेकांच्या कुंडलीत मला पाहून आलेलं आहे. आता मृत्यू जरी नाही आला तर मग प्रचंड अपघात होणे, प्रचंड व्यवसायाची हानी होणे, नोकरी जाणे, शिक्षा होणे, जन्मठेप होणे, फाशी होणे आणि बघायला गेले तर विवाह न होणे, अपत्यप्राप्ती न होणे, इतरत्र अनेक दुर्धर आजार होणे या ढय्या 7.5 होत असतात. आता या ढय्या 7.5चं आपण प्रकरण बघत असताना मी ज्योतिर्विज्ञान आणि इतर जे ज्योतिषप्रेमी यांना सांगू इच्छितो की या ढय्या 7.5मध्ये जी माणसं मृत्यू पडतात आणि खास करून आरोग्याच्या दृष्टिकोनातून, मेडिकलच्या दृष्टिकोनातून, दवाखान्याच्या दृष्टिकोनातून जर मृत्यू येत असला तर त्याच्यात शत्रुत्व जो असतो त्या शत्रुत्वाच्या याच्यातच त्याच्या हातून मरण होतो. आता याचा अनुभव मला स्वतः आलेला आहे. माझ्या पत्नीचं मरण ज्या मेडिकलच्या माध्यमातून झालेलं आहे, तो व्यक्ती नावाने कन्या राशी होते, पण त्याचे जन्म मला त्यांचे पुजारीगण माझ्याकडे आले होते. त्या पुजारीकडे सांगितलं की तुम्ही कन्या राशी बघू नका, कन्या राशी तुमच्या ह्याच्यात भाग्ययोगात आहे. तर हे जी वृषभ राशीचं तो मनुष्य आणि वृषभ राशी, आणि खरोखर मी बघितलं तर वृषभ राशी मृत्यूकारक आहे. त्याच्यानंतर संयोगाच्या राशी मी बघितल्या तर संयोगाच्या राशी, लॅबोरेटरीच्या राशी, मेडिकलच्या राशी, इतरत्र सहाय्यभूत जे डॉक्टर आलेले होते ते सर्वांच्या सर्व हे शत्रुयोगात, मरण योगात आलेले होते. तर असा ज्योतिर्विज्ञान आणि ज्योतिषप्रेमींना सांगायचं आहे की असे जर असे आले तर आपण ट्रीटमेंट घेण्याच्या पूर्वी आपण नावाने शिवार निदान कमीत कमी ज्योतिष विद्यांना विचारून, जे ज्योतिषगण त्यांना विचारून आपण काय आहे काय नाही हे बघायला हवं आणि आपण सावध राहायला हवं. म्हणजे आपल्याला काही वेळेला असं असते की ट्रीटमेंट कशी चालली आहे, काय आहे याच्यावरून आपण अंदाज बांधायचा असतो आणि अंदाज बांधून आणि सखोल करून इतरत्र चौकशी करून मग आपण दुसरीकडे ट्रीटमेंट करू शकतो किंवा थांबवू शकतो. असं असताना माझे प्रेमी होते तुळशीराम देवराम धांडे, टेलिफोन साहेब होते मोठे. त्यांना किडनीचा आजार सांगितला होता आणि
पॅरालिसिसही अर्धा झालेला होता, परंतु त्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळेच झालेले होते ते त्याप्रमाणे. आणि त्याप्रमाणे डॉक्टर सांगितलं की आता घरी जाऊन सेवा करा. पण कुंडली दीर्घायुष्याची होती आणि पुनर्जन्माची होती माझ्यामध्ये. आणि मी जे बघितलं तर खरोखर मी अभ्यास केला तर ते आम्ही सहज गमतीने त्यांना म्हणतो का हो डॉक्टर लोक विज्ञान तुम्हाला सांगते की घरी जाऊन सेवा करा. आता 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, तुमचं काय आहे काय तुम्ही विज्ञान खोटं ठरवता. म्हणे विज्ञान तर खोटंच आहे, खोटं ठरवण्याचं गरजच नाही म्हणे. असं ते मला तुळशीराम देवराम दांडे साहेब सांगत होते. आणि त्यांना मी सांगितलं होतं की पुनर्जन्म होईल. आणि कन्येच्या पोटी त्यांचा विवाह झाला, मुलीचा विवाह झाला, त्याच्यानंतर मग त्यांचा मृत्यू झाला आणि कन्याच्या पोटी पुनर्जन्माचा योग हा साकार झालेला मी पण बघितलेला आहे. असा योग बघत असताना आपण बघायला हवं तर माझ्या पत्नीच्या बाबतीतही असा योग झालेला आहे. तो वृषभ राशीचा मारक हा. आणि हे आता मग हे मारक आहे, हे आहे, मग यांना शिक्षा काय होईल, काय नाही, कर्म कहाणी काय आहे. तर त्यांचंही काहीतरी पुण्य असते, मागचं काही कर्म गती असते, परंतु ते पापाची वाटेकरी स्वतःच्या मर्जीने होतात. आणि हे पापाच्या वाटेकरी मर्जीने होत असताना त्यांचा जो पैसा आहे तो त्या मुलाबाळांना, संसाराला, बायकोला, पत्नीला इतरत्र वापरतात, घरादाराला वापरतात. तर पुढे मात्र अशी प्रसंग येतो की जे पैसे जे वापरतात त्यांना तो भोग येतो. आपण वाल्या कोळीचं उदाहरण पाहिलं तर कोणीही त्यांचे पती पत्नी म्हणा की कोणीही त्यांचे कुटुंबीय पापाची भागीदारी व्हायला तयार नव्हते. त्याचप्रमाणे यांच्यात असते. परंतु मात्र हा पैसा वर्तमान स्थितीत जे वापरते त्यांना भोग निश्चितच येत असतो. असं माझ्या अनेकांच्या कुंडलीत पाहण्यात आलेलं आहे. परंतु काही वेळेला जीवन प्राणहानी होऊन झाल्यावर मग तो योग येतो. मग प्राण आल्यावर तो योग आल्यावर मग आपल्याला बघायला मिळते की मग काय आहे. पण अनेकांच्या मध्ये मला अनेक जातक मंडळी माझ्याकडे म्हणतात की आम्हाला बघायला पाहिजे. तर बघायला मिळेल त्याप्रमाणे आपण करायला पाहिजे. त्याची काही सिद्धिगिद्धी असते ते आपण ज्योतिषशास्त्राप्रमाणे केलं की आपल्याला प्रत्यक्ष प्रमाण मिळत असते. ज्योतिषशास्त्र हे प्रमाण देते. आता शनी ज्या वेळेला गर्भावस्थेत असतो एखाद्या स्त्रीच्या किंवा अपत्यप्राप्तीच्या पूर्वी शनी असतो किंवा अपत्य प्राप्त झाल्यावर शनी असतो, म्हणजे यांना जन्माची 7.5 ही असतेच. ज्यांना जन्माची 7.5 आहे तर ही 7.5 का आली हा एक आमचा कुतूहलाचा प्रश्न असतो. तर आमच्यासारखे जाणकार ज्योतिषी असते तर आम्ही हे शोधण्याचा प्रयत्न करत असतो. एक तर आईच्या कुटुंबातून आलेला, आईच्या घराण्यातून आलेला किंवा पितृघराण्यातून आलेला असा हा योग असतो. तर आईचा जन्म झालेला असेल तर तो घराण्यातून आलेला असेल तर आईचाही जन्म 7.5 झालेला असतो. पितृघराण्यातून आलेला असेल तर पितृघराण्यात पितृचा जन्म याचा 7.5 असतो. किंवा त्याच्या अगोदरचे आजोबा, आजी, पंजोबा, पंचमीचे जे आपण कुंडल्या परीक्षणार्थ पाहिल्या तर त्यांनाच पण 7.5चा भोग असतो. किंवा विवाहशास्त्र संबंध नसला आणि शनी तिथे कुयोगात असला तर अशांची संतानाच्या वेळेला हा शनी 7.5चा भोग येतो. आता हा 7.5चा शनीचा भोग येत असताना मला या ठिकाणी सर्वांना सांगावंसं वाटते की मग हा खंडित करता येईल का, याला नष्टता पावता येईल का. जर 2, 4, 5, 6, 7 पिढ्यांसारखा शनी हा 7.5 जन्म घेत आहे आणि तुम्हाला 7.5 जन्म तुम्हाला घालत आहे तर मग काय करावं. मग अशासाठी काय असते की हा शनिशमन विधी 500 महिन्याचा असतो, काही 400 महिन्याचा, काही 800 महिन्याचा. जसं गणित वेगवेगळं असतं त्याप्रमाणे शनिशमन विधी करून द्यायचा असतो. पण शनिशमन विधी करत असताना जे काही पुजारी मंडळी असतात त्यांच्या संततीला त्रास होतो. एकदा संततीचं काय होईल हे सांगता येत नाही, म्हणून हे विधी करणारे फार कमी लोक आहे. पण ते पाहावे लागतात आणि काही लोक जे आहे ते आमच्याकडे उपलब्ध आहे. आम्ही शनिशमन विधी करून देत असो. आता हा शनिशमन विधी केला तर मग त्या जोचा जन्म झालेला आहे 7.5 त्याला काही लाभ होतो काय तर मुळीच नाही. त्याला अगदी शून्यवत लाभ होतो, त्याला काहीही लाभ होत नाही त्याचा. आणि मग जो शनी त्यांच्या ह्याच्यात ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तो कार्यरत होतो. मग हा शनिशमन विधी करून उपयोग काय असं तुम्ही म्हणाल तर शनिशमन विधीने उपयोग याचा असतो की तुम्हाला होणारी जी संतती आहे ती खंडित होते. म्हणजे ती 7.5 त्या योगाचा जन्म जरी झाला तरी निष्प्रभ असते किंवा संतती 7.5 होतच नाही याचं हे प्रमाण आपल्याला मिळत असते. म्हणजे 7.5 जन्म झाला शनिशमन विधी केला
तर त्याचे परिणाम शून्यवत होतात. किंवा या ठिकाणी असं पाहायला मिळालं आहे की शनी हा धनी होतो म्हणजे धनसंपन्न योग येतो. आता माझ्या स्वतःच्या बाबतीत जर बघायला गेले तर माझ्या पत्नीचं ढय्या 7.5 निधन झालेलं आहे. परंतु आमचं जीवन जे झालं माझं स्वतःचं, तर मला शनी हा धनिकारक ठरला आहे. मी गरिबी स्थितीत होतो, काहीही होतो नाही. परंतु ज्या वेळेला 7.5 आली, ढय्या 7.5 आली, धनाच्या ठिकाणी आली, कर्तव्याच्या ठिकाणी आली, तर माझं कर्तव्य मोठं होऊ लागलं होतं. धनसंपन्नता मला मिळू लागली होती आणि मी सुखासीन झालो होतो. आजही सुखासीन आहे. तर शनी हा धनी होतो, पण मात्र उपासनाही करायला हवी. शनी शमन विधी हा अत्यंत आवश्यक विधी आहे. कारण की आता 100 जणांचं खटलं असते, 500 जण सदस्य असतात, काहींचे 200 असतात, 50-60 असतात. मग यांना रोजच सूतक असते, कोणी मरण पावलेलं असते, कोणाची विरधी असते. यानं त्या कारणाने महिन्याने 8 दिवसांनी यांना सूतक असते. आणि मग यांचं शुद्ध कार्य करणं, विवाह कार्य करणं, इतर कार्य करणं, घरभरणी करणं किंवा वास्तुशांती करणं किंवा मौंज करणं, वाढदिवस करणं हे त्यांना करता येत नाही. मग याच्यासाठी एक काडीमोड विधी असतो, जो पाण्यामध्ये काडीमोड विधी करायचा असतो किंवा मुक्ती विधी करायचा असतो. यापासून आपण मुक्त व्हावं म्हणून अशी विधी करायची असतात. मग आपल्याला जे किती पिढ्याचं आपल्याला तोडायचं आहे, समजा एखाद्याला 6 पिढ्याचं आहे त्यांच्याजवळ आणि ते सुतक सारखं होते, तर मग किती पिढ्याचं फक्त आमच्या मर्यादेपुरतंच करून घ्यावं, म्हणजे स्वतःपुरतं. मग तुमच्या अगोदरची जी पिढी आहे त्यांच्या पिढीचं आपण या ठिकाणी अशुभत्व किंवा सूतक आपण मांडण्याची गरज नसते. पण निदान कमीत कमी आपलं स्वतःच्या पिढीचं, आईवडिलाच्या पिढीचं सूतक हे मात्र ठेवायला हवं. कारण नुसतं नामनेश करूनही उपयोग होत नाही, कारण तोही दोष लागतो. म्हणून निदान आजोबा आजीपासून सुरुवात करावी, आई वडील आणि नंतर आपण स्वतःचं, असं 3 पिढ्याचं काडीमोड करणं, मुक्तिविधी करून घेणं अत्यंत आवश्यक असते. हे विधी मात्र सामान्य नसतात. हे विधी शास्त्रशुद्ध करायला हवे असतात. यांना दीर्घावधी असतो, 500 महिन्याचे जवळजवळ यांचा पूजनविधी असतो. आणि मात्र याचे फळ मात्र पुढच्या पिढीला मिळत असतात आणि आपले पण याच्यातून अशुद्धत्वातून सुटका होत असते. हे बघत असताना आपल्याला बघायला हवं या ठिकाणी की शनी आपल्याला कसा आहे, कुठे आहे हे बघण्यासाठी जन्मकुंडली मात्र अवश्य काढून घ्यावी लागेल. कारण जन्मकुंडली काढल्याशिवाय आपल्याला कळणार कसं शनी आपल्याला आहे की नाही आहे, गर्भात आहे का गर्भापूर्वीचा आहे का जी संतती झाल्यावरचा आहे, की आपल्याला ज्या वेळेला विवाह होईल त्याच वेळेला 7.5 येणार आहे का. आपण बघतो 7.5 जी गोष्ट झालेली आहे, एखादं आपण वाहन घेतात, ते वाहन सुखावं नसते. एखाद्याच्या आजारीपणा 7.5 असते, ते आजारी दुरुस्त होत नाही, गंभीर आजार लागतात किंवा मृत्यू देखील होत असतो. किंवा आपण एखादं वास्तू बांधली, त्या वास्तूमध्ये सुद्धा अडथळे येत असतात. एखाद्याचा जन्म झाला असता 7.5 त्याचाही अडथळे येतात. एखाद्याला नोकरी लागलेली असेल तर त्या नोकरीतसुद्धा व्यथा समस्या निर्माण होत असतात. एखाद्याला 7.5तच शिक्षा भोगावी लागत असेल तर त्या शिक्षेचे परिणाम भोगतानासुद्धा गंभीरतेने होतात. हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. शोधक बुद्धी आपण जर बघितली तर प्रत्येकाने तुम्ही बघू शकतात. आपल्या घरामध्ये 2, 4, 5 लोक असतात. तर 7.5 कोणाचा जन्म आहे, काय आहे हे जाणकार ज्योतिषाकडनं आपण करून घ्यायला पाहिजे. परंतु यासाठी मात्र आवश्यक आहे की भावाधिभाव कुंडली काढायला पाहिजे. कॅम्प्युटरची कुंडली ही असत्य असते हे मी अनेक वार सांगतो आणि अनेक जण कॅम्प्युटरच्या कुंडलीचा उपयोग करतात. कारण कॅम्प्युटरमध्ये जे भरलं असेल ते बाहेर येईल. ज्याच्यावर जन्माक्षर, मुखपृष्ठसुद्धा लोकांना आता कळत नाही, ज्याला कव्हर म्हणतात, पहिलं पान म्हणतात, त्याच्यावर जन्माक्षर, जन्मांक लिहिलेला असते. 4-5 पानाची कुंडली जर असली तर ती कुंडली नसते, ती जन्मयोगाची कुंडली नसते. आपल्याला जन्म भावन, ज्याच्यामध्ये आपल्याला शरीर स्वभाव, आरोग्य, व्यवसाय, शिक्षण, विवाह, संतती, भाग्य, अंतिम कार्य अशा विविध प्रकारच्या कुंडली ज्याच्यामध्ये आहे अशी कुंडली आपल्याला पाहायला मिळते. आपण माझ्या कार्यालयात आला तर आपण ह्या पद्धतीच्या कुंडली आपण पाहू शकतात. मध्यंतरी मी 2-1 व्हिडिओ याच्या बाबतीत टाकलेले होते, कुंडली मिळण्याबाबत आणि कुंडली कशी असते त्याबाबत. ते आपण बघितलं असेल, नाही तर बघा यूट्यूब चॅनलवर बघा. माझे तुम्हाला मार्गदर्शन आवडत असेल तर हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि आपण त्यांना लाभाचा फायदा द्या. तुम्हाला पुण्याची प्राप्ती होणार आहे. असो,
ज्यांना मला भेटायचं आहे त्यांनी मात्र पूर्वसूचना मोबाईल करूनच यावं. यंत्रसिद्धीची वाटप सुरू झालेली आहे. ज्यांना हवी त्यांनी यंत्रसिद्धी मागून घ्यावी. असो, आजचा कार्याला इथेच आपण विराम देऊया. मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावे, जिल्हा जळगाव. 9850155558 हा मोबाईल नंबर आहे. 425508 हा आपल्याला पिनकोड नंबर आहे. माझे दौरे सारखे असतात. दौरे 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवसासारखेही पण असतात किंवा अर्धा दिवस, 1 दिवस सारखे असतात. तरी आपण मोबाईल करूनच यावं असं आहे. असो, पुढच्या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटूया. तत्पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. लीलाधर सोनवणे जळगावचे, गोपीकृष्ण सोनवणे जळगावचे आणि राहुल नरेंद्र पाटील जळगावचे तिघही अधिकारी वर्ग, मी ज्या वेळेला विसर पावतो निर्मलाबाईंना स्मरण करण्याचं, त्यावेळेला मला ते स्मरण करून देत असतात की बाबा तुम्ही स्मरण केलेलं नाही. मी त्यांचं कौतुक करतो. कारण की अशी चूक व्हायला नको आणि एखाद्या वेळेस अनवधान झाले तर मी क्षमा पण मागतो. असो, आजच्या कार्याला इथेच आपण विराम देऊया आणि पुढच्या कार्याला आपण भेटूया.